मुलांनो, इयत्ता 8वीमध्ये हसत गात शिकूया मराठी या विषयाच्या माध्यमातून आपण मागील तासाला व्याकरण विभाग आहे. या व्याकरण विभागामध्ये जे उपयोजित लेखनाचे प्रकार आहेत यामध्ये निबंध लेखन, कथा लेखन, पत्रलेखन, परिच्छेदवार प्रश्न निर्मिती या उपयोजित लेखनाची माहिती घेतली. यामध्ये निबंध लेखन हा प्रमुख विषय. निबंध लेखनाची कला, त्यानंतर निबंध लेखनाचे प्रकार, निबंध लेखन उत्तम होण्यासाठी काय करावे लागते, लेखन कशा पद्धतीने करावे, निबंधचा कोणता प्रकार आहे, व्यक्तीचे वर्णन आहे का पक्षाचे वर्णन आहे का ठिकाणाचे वर्णन आहे, निबंध कोणत्या प्रकारचा आहे, कल्पनात्मक निबंध आहे का आत्मवृत्तात्मक निबंध आहे, याची आपण मागील तासाला माहिती घेतली. तर आज आपण पान नंबर 91 वर जो कथा लेखनाचा भाग आहे या कथा लेखनाची सविस्तर माहिती घेऊ. मुलांनो, गोष्ट ऐकायला कोणाला आवडत नाही? गोष्ट ऐकायला सर्वांना आवडते. म्हणून तर आपण लहानपणी आबाल जे वृद्ध असतात, घरातील आजी आजोबा मोठ्या माणसांकडून महाभारतातील गोष्टी, रामायणातील गोष्टी, आपल्या दैनंदिन जीवनामध्ये घडणाऱ्या घटना याविषयी आपण गोष्टी रूपामध्ये माहिती घेतो. मग या गोष्टीरूपी माहितीचं लेखन करणे म्हणजेच कथालेखन होय. तर आज आपण कथा लेखन करत असताना कोणती काळजी घ्यायची, कथा लेखनामध्ये आपण कशा पद्धतीने कथाबद्दल माहिती सुव्यवस्थितरित्या त्याची मांडणी करायची, संवादरूपी त्याचं संवाद लेखन कसे करायचे याची माहिती आपण कथा लेखनामध्ये घेऊ. आबाल वृद्ध गोष्टी वेलाळ असतात. सगळ्यांना गोष्ट ऐकायला आवडते. अशीच एक कथा म्हणजेच गोष्ट दिलेल्या शब्दांच्या किंवा मुद्द्यांच्या आधारे लिहिणे म्हणजे कथालेखन होय. बऱ्याच वेळा आपल्याला हिंदीमध्ये ढांचे के आधार पर कहाणी लिखो, त्यानंतर सारांश रूपामध्ये काही वाक्य दिले असतात, ते वाक्य पूर्ण करण्यासाठी सांगितलेले असतात. म्हणून गोष्टी ह्या ऐकायला आणि आपल्याला त्याचे लेखन करायला आवडते. म्हणून सगळ्यांना गोष्ट ऐकायला आवडते अशीच एक कथा म्हणजेच गोष्ट दिलेल्या शब्दांच्या किंवा मुद्द्यांच्या आधारे लिहिणे म्हणजे कथालेखन होय. आणि बऱ्याच वेळा आबालवृद्ध या व्यक्तींकडून अशा गोष्टीरूप माहिती आपण घेतलेली असते आणि परीक्षेमध्ये तसे लेखनही केलेले असते. मुलांनो, परीक्षेमध्ये 4 किंवा 5 मार्काचा कथालेखनाचा प्रश्न येतो, ज्यामध्ये दिलेल्या शब्द व मुद्द्याच्या आधारे गोष्ट लिहून गोष्टीला योग्य शीर्षक देऊन तात्पर्य लिहायचे असते. कधी अर्धी कथा लिहिलेली असते ती पूर्ण करायची असते, कधी वाक्य दिलेले असतात त्यामधील शब्द त्या ठिकाणी जागा सोडलेली असते. अशा शब्दांचं लेखन आपण पूर्ण करून ते गोष्टीरूप कथा पूर्ण करायची असते. मग हे कथा लेखन करत असताना त्यासाठी जे महत्त्वाचे मुद्दे आहेत याची माहिती आपण घेऊ. कथा लेखन हा प्रकार लिहिण्यास सोपा आहे. ती कथा मनोरंजक आणि उत्सुकता वाढवणारी अशी असावी. आता बऱ्याच वेळा आपण पिक्चर पाहायला जातो, नाटक पाहायला जातो. अशा वेळेस आपल्याला त्याच्यामध्ये असलेला सस्पेन्स जाणवतो. तसंच कथालेखन करत असताना त्याच्यामध्ये मनोरंजक गोष्टींची उत्सुकता वाढवणारी माहिती आपण गोष्टीरूपाच्या माध्यमातून लिहिली पाहिजे. 2. वाचकाच्या डोळ्यासमोर कथा उभी राहिली पाहिजे आणि कथा लिहित असताना त्या कथेमधले असलेले पात्र, त्यांचे संवाद हे वाचकाच्या डोळ्यासमोर ते हुबेहूब राहिले पाहिजेत, असं आपण लेखन केलं पाहिजे. कथालेखनाची भाषा साधी सोपी असावी. कथालेखनामध्ये जे आपण वाक्य लिहितो भाषा
अगदी सहज सर्वांना समजेल असे सोप्या साध्या शब्दांचा आपण त्यामध्ये उच्चार केला पाहिजे, लेखन केलं पाहिजे. कथा लिहायला सुरुवात करण्यापूर्वी सर्व मुद्दे नीट वाचावेत. एखादी कथा आपल्याला लिहायची असेल तर त्याविषयीची पूर्ण माहिती घ्यायची आणि मग त्याचे लेखन करायचे. कथेची मध्यवर्ती कल्पना समजून घ्यावी. म्हणजे थोडक्यात आपल्याला कथे सांगत असताना त्याचा जो आशय आहे, त्याचा जो उद्देश आहे तो आपल्याला सांगता आला पाहिजे. आपल्या कथा लेखनाच्या माध्यमातून तो जाणवला पाहिजे. कथा पूर्णपणे भूतकाळातच लिहावी. कथा पूर्णपणे आपल्याला घडून गेलेली घटना असते ना, ती भूतकाळात लिहावी. कथेची सुरुवात आकर्षक आणि शेवट परिणामकारक असावा. कथेचे सुरुवात करताना आपण आकर्षक आणि शेवटही तसाच परिणामकारक केला पाहिजे. जसं कथा वाचताना कोणालाही कंटाळा आला येऊ नये याची काळजी घेतली पाहिजे. कथेमध्ये जमेल तिथे संवाद लिहावे, त्यामुळे कथा रंगते. एखादं श्लोक असेल, एखादं सुंदर वाक्य असेल, ते कोट करून कथेमध्ये लिहावे. एकेरी अवतरण चिन्हामध्ये, दुहेरी अवतरण चिन्हामध्ये. एखादा संवाद असेल, त्यानंतर व्याकरणदृष्ट्या त्या ठिकाणी विरामचिन्हांचा वापर केला पाहिजे. पूर्णविराम, प्रश्नार्थक वाक्य, उद्गारवाचक वाक्य. कथेचे मुख्य 4 परिच्छेद पाडून कथा लिहावी. जसं प्रारंभ म्हणजे प्रस्तावना, विषय प्रतिपादन म्हणजे सुरुवात, त्यानंतर मध्य म्हणजे आशय प्रतिपादन आणि शेवट परिणामकारक झाला पाहिजे. म्हणजे अंतिम भाग लिहिताना आपण याची काळजी घेतली पाहिजे. त्यानंतर कथा पूर्ण झाल्यानंतर आकर्षक शीर्षक आपल्याला नाव देता आलं पाहिजे. शीर्षक म्हणजे त्या कथेला नाव देता आलं पाहिजे. शीर्षकासाठी एखादी म्हण किंवा वाक्प्रचार वापरता येऊ शकतो. एखाद्या म्हणी जास्त म्हणी म्हणजे सोन्याच्या खाणी किंवा वाक्प्रचार देखील याचा वापर आपण करू शकतो. कथेचा शेवट हे जाणवलं पाहिजे. तात्पर्य व्यवस्थित लिहून कथा पूर्ण केली पाहिजे. अर्धी कथा देऊन जेव्हा ती पूर्ण करा असा प्रश्न असतो तेव्हा आपल्या कल्पनाशक्तीला पूर्ण वाव असतो. थोडक्यात कथा लिहिताना आपण कल्पनाशक्तीला वाव देऊ शकतो. त्यानंतर आपल्या मनामधील ज्या असणाऱ्या भावभावना आहेत, सुखदुःख आहेत, ते आपण कथेच्या माध्यमातून अतिशय सुंदररित्या मांडू शकतो. काही शब्द देऊन त्या आधारे कथा लिहायची असते. दिलेले शब्द कधी पूर्ण करायचे असतात तर थोडक्यात दिलेली माहिती आपण काय केली जाते, ते सविस्तर सारांश रूपामध्ये दिलेली माहिती पूर्ण करावी लागते. म्हणून कथा लेखन करताना काही शब्द देऊन त्या आधारे कथा लिहायची असते. सारांश रूपामध्ये दिलेले वाक्य त्याला अनुसरून माहिती लिहायची असते. थोडक्यात कथा लेखन करणं ही एक कला आहे आणि त्याचे लेखन आपल्याला करता आलं पाहिजे. बऱ्याच वेळा मुलांना आपण आईवडिलांकडून गोष्टी ऐकतो, परंतु त्याविषयी आपण चर्चा करून कधी लेखन करत नाही. ते लेखन आपण केले पाहिजे. आता या ठिकाणी पुढील मुद्द्याच्या आधारे गोष्ट लिहा, शीर्षक व तात्पर्य लिहा म्हटले आहे त्यांनी. आता या ठिकाणी मुद्दे दिलेत पहा. एक गरीब विद्यार्थी डॅश डॅश एकाच वर्गात डॅश डॅश, दुसरा श्रीमंत विद्यार्थी डॅश डॅश, गरीब विद्यार्थी पेपर टाकण्याचे काम डॅश डॅश, श्रीमंत विद्यार्थी त्याला कमी लेखतो डॅश डॅश, अपमानकारक भाषा डॅश डॅश, परीक्षेत गरीब विद्यार्थी वर्गात प्रथम डॅश डॅश पश्चाताप. आता या ठिकाणी अतिशय कमी ओळीमध्ये छोटीशी गोष्ट, परंतु ती इतकी छान या ठिकाणी आपल्याला याचे लेखन किंवा मांडणी करता येईल. तसं मी सांगतो, त्या मुद्द्यांच्या आधारे मी गोष्ट सांगतो, ते तुम्ही काळजीपूर्वक ऐका, त्याचे श्रवण करा. एक गरीब विद्यार्थी होता. तो एका वर्गात होता. त्याचबरोबर दुसरा एक विद्यार्थी श्रीमंत घरातील विद्यार्थी होता. तोही त्या गरीब विद्यार्थ्याच्या वर्गामध्ये शिकत होता. उदाहरणार्थ इयत्ता 7वी मध्येच हे दोन्हीही विद्यार्थी शिकत होते.
गरीब विद्यार्थी आपल्या दैनंदिन जीवनामध्ये घरातील व्यक्तींना मदत करत होता, कारण त्यांची परिस्थिती हलाख्याची होती. आणि तो विद्यार्थी शाळेत येत असताना, शाळा शिकत तो आपल्या आईवडिलांच्या कुटुंबाला, घराला हातभार लागेल असं काम करायचा. म्हणजे गरीब विद्यार्थी पेपर टाकण्याचे काम करत होता. आणि श्रीमंत विद्यार्थी पण त्याच्याच वर्गात होता. तो दररोज शाळेत यायचा, श्रीमंत विद्यार्थी सुद्धा अभ्यास करायचा. परंतु श्रीमंत विद्यार्थी काय करायचा, त्या गरीब विद्यार्थ्याला कमी लेखायचा. तो असाच आहे, तो काम करतो. आणि बऱ्याच वेळा तो त्या गरीब विद्यार्थ्याचा जो दैनंदिन काम करण्याचा आणि शाळेमध्ये येण्याचा जो भाग होता, त्याविषयी तो काय करायचा, श्रीमंत विद्यार्थी त्याला कमी लेखायचा आणि अपमानकारक शब्दांचा वापर तो करायचा. म्हणजे तू गरीब आहे, माझ्याकडे बघ किती छान दप्तर आहे, तुझ्याकडे नाही आहे. असे प्रत्येक गोष्टीवरून तो त्याला हिणवण्याचा प्रयत्न करायचा आणि आपल्यापेक्षा तो किती कमी आहे, गरीब आहे, हे त्याला वारंवार दाखवून देण्याचा प्रयत्न करायचा. परंतु गरीब विद्यार्थी त्याच्या बोलण्याकडे लक्ष देत नसे. आणि तो काय करायचा, त्याचे बोलणे ऐकून आपले दैनंदिन कामकाज तो दररोज प्रामाणिकपणे करायचा आणि घरी गेल्यानंतर संध्याकाळी अभ्यास करायचा. तो त्या श्रीमंत विद्यार्थ्याच्या बोलण्याकडे लक्ष देत नव्हता. आणि वर्षाच्या शेवटी गरीब विद्यार्थी काम करून, मेहनत करून, अभ्यास करून प्रथम येतो आणि श्रीमंत विद्यार्थी त्या वर्गात असतो, तो त्याला समाधानकारक अंक मिळत नाहीत. थोडक्यात गरीब विद्यार्थ्याला कितीदा तरी त्या श्रीमंत विद्यार्थ्याने हिणवलेले असते, कमी लेखलेले असते. परंतु दैनंदिन जीवनामध्ये तो आपलं काम प्रामाणिकपणे करायचा, अभ्यास करायचा आणि घरच्यांना मदत करायचा आणि शाळेत दररोज न चुकता यायचा. याचा परिणाम काय झाला, तर तो गरीब विद्यार्थी वर्गामध्ये प्रथम आला आणि श्रीमंत विद्यार्थी साधारण मार्काने गुण घेऊन पास झाला. या गोष्टीतून आपण असा बोध घ्यायचा की एखाद्या आपला मित्र किंवा आपल्या वर्गातील विद्यार्थी गरीब असेल तर त्याला हिणवू नये, त्याला वारंवार त्याच्या कामकाजाविषयी बोलू नये आणि त्याला देखील आपल्या मैत्रीमध्ये सामावून घेऊन त्याच्याकडे जे चांगले गुण आहेत ते आपण आत्मसात करावे आणि आपणही त्या विद्यार्थ्याच्या चांगल्या कामाचा अनुकरण पुढे जावे. म्हणजे आपल्याला पश्चाताप करायची वेळ येत नाही. जसं या ठिकाणी गरीब विद्यार्थी काम करून, अभ्यास करून प्रथम येतो आणि श्रीमंत विद्यार्थ्याला साधारण मार्क मिळतात आणि त्याला पश्चाताप करायची वेळ येते. थोडक्यात काय तर मुद्द्याच्या आधारे आपल्याला असं लेखन करता आलं पाहिजे, पॅरेग्राफ करून माहिती लिहिता आली पाहिजे. मग अशा आपण गोष्टी बऱ्याच वेळा करू शकतो. त्यानंतर 2, पुढे दिलेली कथा पूर्ण करा, योग्य नाव द्या आणि तात्पर्य लिहा. रामपूर नावाच्या गावात हिरालाल नावाचे एक श्रीमंत व्यापारी राहत होते. त्यांच्या घरी अनेक नोकर चाकर कामास होते. सर्वच विश्वासू होते. एके दिवशी हिरालाल यांची सोन्याची अंगठी घरात हरवते. सगळीकडे शोध चालू होतो. हिरालाल आपल्या सगळ्या नोकरांना बोलावतात आणि आता ही गोष्ट काय करायची, आपल्याला पुढे दिलेली कथा पूर्ण करायची व त्याला योग्य नाव द्यायचे आणि तात्पर्य लिहायचे. तर हिरालाल नावाचे एक श्रीमंत व्यापारी असतात. त्यांच्या घरामध्ये अनेक नोकर चाकर कामास असतात. सर्वच विश्वासू असतात. एके दिवशी हिरालाल याची सोन्याची अंगठी घरात हरवते. सगळीकडे शोध चालू होतो. हिरालाल आपल्या सगळ्या नोकरांना बोलवतात आणि अंगठीविषयी विचारणा करतात. परंतु कोणीही अंगठी विषयी माहिती देत नाही. आणि त्यानंतर हिरालाल काय करतात, एक युक्ती ने आपली अंगठी मिळवतात. ती अशी,
ते काय करतात, सर्व नौकरांना एकानंतर एक बोलावतात, प्रश्न विचारतात आणि अंगठीविषयी विचारणा करतात. परंतु ज्या नौकराने अंगठी घेतली त्या नौकराचे त्याच्या बोलण्याचं, त्याच्या वागण्याचं निरीक्षण करतात आणि त्याला म्हणतात, हे बघ, तू जर अंगठी घेतली असेल तर तू मला प्रामाणिकपणे परत कर, मी तुला बक्षीस देईन आणि तू अंगठी घेतली असे कोणालाही कळणार नाही याची काळजी घेईल. मग त्या नोकराला आपल्या मालकाचा म्हणजे व्यापाऱ्याचा विश्वास पटतो आणि तो म्हणतो की मालक, झाली माझ्याकडून चूक, परत मी अशी चूक करणार नाही, मला एक वेळ माफ करा. आणि हे त्याचे बोलणे ऐकून श्रीमंत व्यापारी त्या नोकराला माफ करतो आणि परत तो अशी चूक करणार नाही याची त्याला तंबी देतो आणि त्याला त्या अंगठीच्या बदल्यामध्ये बक्षीस रूपात रक्कम देतो आणि त्याला सांगतो की इथून पुढे अशा प्रकारचे कृत्य करायचे नाही, तुला जर काही हवे असेल तर तू मला मागून घे. तात्पर्य, एखाद्या व्यक्तीकडून चूक झाली तर त्या व्यक्तीला आपण चूक सुधारण्याची संधी दिली पाहिजे. ती या ठिकाणी या व्यापाऱ्याने आपल्या नोकराला दिली. कारण चुकतो तो माणूस असतो, परंतु वारंवार त्याच चुका करतो तो मात्र मानव नसतो, कारण तो सराईत व्यक्ती असतो. त्यामुळे आपण चोरांना कधीही माफ करत नाही. परिस्थितीने जर एखादा चोर झाला तर त्याला आपण सुधारण्याची संधी देतो. हीच या कथेतून आपल्याला माहिती मिळते. आता 3, पुढे दिलेल्या शब्दांच्या आधारे कथा तयार करा आणि सैनिक, पाणी, माणुसकी याविषयी, युद्ध, सैनिक, पाणी, माणुसकी याविषयी एक कथा लिहून तुम्ही मला पूर्ण करा. किंवा पान नंबर 92 तिसरा जो प्रश्न आहे, पुढे दिलेल्या शब्दांच्या आधारे कथा तयार करा. ते शब्द आहेत युद्ध, सैनिक, पाणी आणि माणुसकी याविषयी कथा लिहा आणि ती मला व्हॉट्सॲपद्वारे होमवर्कच्या माध्यमातून पूर्ण करून पाठवा. या ठिकाणी थांबूयात आपण. धन्यवाद.